नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामध्ये देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर खेळ चालल्याचे भावना व्यक्त करत कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्राने तीव्र संताप व्यक्त केला। नीट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची पारदर्शकता धोक्यात आणणाऱ्या सर्व दोषींना शोधून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली। जो आपण बघतोय एक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जे वादळ घोंगावतंय नीट लीक पेपरचं, त्या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद होती। आणि या नीट पेपर लीक प्रकरणी आमचा सर्वस्वी रोष NTA वर आहे, कारण त्यांची जबाबदारी आहे। त्यांचे जे देशभरातील जे पेपर सेट करणारे लोक असतील त्यांच्यावर कमांड त्यांची असायला हवी। आपले शिक्षक जर समजा पेपर लीक करत असतील तर याला दोषी शिक्षकांना नाही धरता येणार, त्याच्यावर त्यांचा कमांड नाही, म्हणजे NTA कुठेतरी कमी पडते असं आमचं स्पष्ट मत आहे। नेत्यांचं असं म्हणणं आहे की कोचिंग क्लासेस वाल्यांनी हे पेपर, नेते आणि लोक हे प्रत्यक्ष तिथे येऊन विद्यार्थी आणि शिक्षकांसारखे शिकवत नाही किंवा बसत नाहीत, लांबून म्हणजे म्हणतात ना दुरून डोंगर साजरे, तशा प्रकारचं उचलली जीवन लावली टाळायला हे बोलून चालणार नाही। लीक पेपर कोण करतंय, त्यांचा काही फायदा स्वार्थ असेल म्हणून त्यांनी लीक केला असेल, आणि आम्ही स्पष्ट सांगितलंय ज्याने पेपर लीक केला त्याला कठोर कारवाई करावी। तो आमच्यापैकी कोणी असला तरी आमचं काही त्याच्यामध्ये दुमत नाही। 21 तारखेला जूनला परत होणार आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना काय सुविधा देणार आहोत? आम्ही विद्यार्थ्यांना ज्या पूर्वी सुविधा देत होतो, आता 1.5 महिन्यांचा जो कालावधी आहे याच्यामध्ये 1ही रुपयाचं शुल्क आम्ही विद्यार्थ्यांकडनं घेणार नाही। जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांनी इथे यावं आणि निशुल्क शिकावं। एखाद्याची परिस्थिती खूपच गरीब असेल तर अगदी खाण्यापिण्याच्या सोयी सहित आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहे। ह्या मागण्या जर शासनाने पूर्ण केल्या नाहीत आणि कदाचित शासनाने जर कठोर कारवाई केली नाही तर आमचं पुढलं धोरण जे आहे ते पालक आणि आमचे विद्यार्थी यांना बरोबर घेऊन आम्ही भव्य आंदोलन करणार आहे। आणि तरी आम्हाला असं वाटलं की हे कुठेतरी कमी पडतंय तर आम्ही आझाद मैदानावर काही दिवसात राज्यव्यापी ज्या 9 संघटना आहेत यांच्या एकत्रित शिखर संघटना आम्ही स्थापन केलेल्या आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही भव्य आंदोलन करणार आहोत। प्रमुख मागणी एकच, आता जी घटना घडली ती वारंवार घडू नये, कारण याच्यापूर्वी 2-3 वेळेस ही घटना घडलेली आहे, 24 मध्येही घडलेली होती आणि आजही पुन्हा तेच घडतंय, म्हणजे हा जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा आहे। स्पष्ट म्हणणं आहे की हे कारण जे आहे पेपर पूर्ण जे आहे कोचिंग क्लासेस वालेच तय करतात। आम्ही म्हणू हे पूर्णपणे याची शासनाची आणि NTA ची जबाबदारी आहे। शासनाला काय त्यांचे फक्त घोंगड्या उचलणारे चादरी उचलणारे कार्यकर्ते तयार करायचे का, म्हणून विद्यार्थ्यांना शिकून देत नाहीत का तुम्ही? काय नाव सर? प्राध्यापक डॉक्टर PM वाघ। संपूर्ण देशभरामध्ये युवकांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न झाला। नीटचा पेपर फुटलाय, पालक असतील विद्यार्थी असतील हवालदिल झालेले आहे। याच बाबत आज कोचिंग क्लासेस असोसिएशननी एक पत्रकार परिषद घेतली। जाणून घेऊया काय विषय होता। सर नमस्कार, आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। सर काय विषय आहे नेमका? नमस्कार, प्राध्यापक डॉक्टर PM वाघ, कोचिंग क्लासेस असोसिएशन अध्यक्ष। मागील आपण पाहता 1-1.5 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये गदारोळ आहे। जे नीट प्रकरण लीकचं जे आहे ते महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये गाजते, पण याच्यामध्ये आमचं सांगणं हेच आहे, आजची पत्रकार परिषद त्याच्यासाठी आहे, जे यामध्ये दोषी असतील, केवळ महाराष्ट्रातील लोक यामध्ये दोषी नाहीत तर देशभरातील जे लोक दोषी असतील यांना तात्काळ त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सर्व तपासणी करून कठोर शिक्षा घडावी, जेणेकरून भविष्यामध्ये याचं धाडस कोणीही करणार नाही आणि जे लाखो विद्यार्थी आणि पालक यांचे जे स्वप्न आहे त्या स्वप्नावर पाणी फिरवण्याचं काम कोणी करू नये। सर पण याबाबत महाराष्ट्रातीलच काही मोजके नावं समोर येत आहे, कसं बघता येईल? महाराष्ट्रातील जरी मोजके येत असतील समोर, पण त्यांची जी साखळी आहे त्यांना पुरवणारे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहे याचा सुद्धा आपण विचार करावा। मग फक्त महाराष्ट्राकडे बघून चालणार नाही तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणारे कोण आहेत त्यांना सुद्धा दोषी पकडण्यात यावं। सर पण संपूर्ण भारतातील युवकांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार झाला असं वाटत नाही? म्हणून तर आज आम्हाला रात्रंदिवस या गोष्टीचा म्हणजे डोळ्याला डोळा लागत नाही की ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण रात्रंदिवस मेहनत पालक विद्यार्थी आणि शिक्षक करतायत त्याच्यावर हे कुठेतरी पाणी फिरतंय। एकाच्या चुकीमुळे आपण सर्वांना चूक म्हणू शकत नाही किंवा दोषी म्हणू शकत नाही, आम्ही चुकीचं समर्थन करणार नाही। सर
पण पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आता अशी भावना व्हायला लागली का कोचिंग क्लासेस वाले समांतर एज्युकेशन संस्था चालवतात, कसं वाटतं, म्हणजे कसं बघता याकडे? हेच सांगतोय मी, समांतर व्यवस्था का निर्माण झाली, याला कुठेतरी संस्था कॉलेजेस हे कमी पडतात. त्यांच्याकडे ही व्यवस्था नाही. आज त्यांच्याकडे नीट सारखी परीक्षा किंवा जेई सारखी परीक्षा देण्यासाठी जो स्टाफ हवा असतो तो स्टाफ ते उपलब्ध करत नाही किंवा विद्यार्थी उपलब्ध नसतात, म्हणून इकडे करण्याची वेळ आमच्यावर आली. सर, आता विद्यार्थ्यांचं जे नुकसान झाले, आता पुढच्या महिन्यात पुन्हा नवीन तारीख सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. याबाबत विद्यार्थ्यांना आपण काय सहकार्य करणार आहात? कोणताही विद्यार्थी जो आमच्याकडे प्रवेशित होता त्या विद्यार्थ्याला आम्ही 1.5 महिन्याचं कोणताही चार्ज देणार नाही. केवळ मी एकटाच नाही तर महाराष्ट्रातील जे संचालक ज्यांच्याकडे 11वी 12वीचे वर्ग चालत होते, ज्यांनी नीट आणि जेईची तयारी करणारे वर्ग होते, त्यांना CCAच्या वतीने आदेश दिलेला आहे, इथून पुढे 1.5 महिना प्रत्येक विद्यार्थ्याला निशुल्क शिकवावं, गरज पडल्यास खाण्यापिण्या राहण्यासाठी सुद्धा सहकार्य करावं. सर, RCCचे सगळे कोचिंग क्लासेस आता सद्यस्थितीत बंद आहेत. RCCचे काही विद्यार्थी आहेत. आपण असोसिएशन आहे, आपलं असोसिएशन महाराष्ट्रभर चालतंय. महाराष्ट्रभर जर असे विद्यार्थी आपल्याकडे आले तर आपण त्यांना सहकार्य करणार, त्यांना 100% सामावून घेणार का? 100%. जर विद्यार्थ्यांचं हित असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, परंतु विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचले तर आम्ही मदत करू, पण प्रत्यक्ष आम्ही शोधू शकणार नाही की कोणते विद्यार्थी त्यांच्याकडे होते ते. सर, विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना आणि पालकांना हेच आम्ही आवाहन करू, पैशाने स्वप्न विकत घेता येत नाही. खोट्या आकांक्षा आशा बाळगू नका. आपल्या विद्यार्थ्याची कॅपेबिलिटी ओळखा आणि ती स्वप्न बघा. धन्यवाद सर. हे होते वाघ सर आपल्या बरोबर. सध्या भारतभर ज्या नेट प्रकरणामध्ये भारताचं नाव खराब झाले, कोचिंग क्लासेस असोसिएशननी त्यामध्ये उडी घेतली असून CCAने आज एक पत्रकार परिषद घेऊन सनी पुन्हा विद्यार्थ्यांना फ्री ऑफ चार्ज कोणतेही कास्ट न आकारता आम्ही त्यांना मदत करणार असल्याची ग्वाही दिलेली आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघत राहा आमचे चॅनल. मी आपला राज, UCN TV साठी.